पुन्हा मंत्री झालेल्यांना जुनी खाती मिळण्यात अडचणी येत आहेत अशी सूत्रांनी लोकशाही मराठीला माहिती दिलेली आहे। मित्र पक्षांमुळे अन्य खात्यांवर समाधान मानावं लागणार आहे। 5 प्रमुख खात्यांकरता अनेक दावेदार असल्याचं देखील समोर आलेलं आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या 2014च्या सरकारमध्ये किंवा शिंदे सरकारमध्ये मंत्री असलेल्या काही जणांना त्यांची पूर्वीची खाती पुन्हा मिळण्याची शक्यता कमी आहे। मंत्र्यांची संख्या अधिक असणं, पूर्वीची खाती मित्र पक्षांकडे गेलेली आहेत अशी स्थिती असल्यानं आधीच्या आवडत्या खात्यांना त्यांना मुकावं लागणार आहे असं चित्र आहे। महसूल, ग्रामविकास, ऊर्जा, जलसंपदा, गृहनिर्माण या 5 प्रमुख खात्यांकरता चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, पंकजा मुंडे आणि अतुल सावे हे प्रमुख दावेदार आहेत अशी सूत्रांची माहिती आहे। या सगळ्याविषयी प्रतिक्रिया देण्याकरता राजकीय विश्लेषक शीतल पवार आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। नमस्कार शीतलजी, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। मंत्र्यांची संख्या अधिक आणि त्यामुळे मात्र जुन्या खात्यांना किंबहुना आपण म्हणूया प्रतिष्ठित खात्यांना काही प्रतिष्ठित चेहऱ्यांना मुकावं लागणार आहे अशी चर्चा आहे। मी उत्तर द्यायचंय का? अगदी। हा, तर मला वाटतं की यापूर्वीची जी 2.5 वर्षाची सरकारची अरेंजमेंट होती ती खूप वेगळ्या कारणाने तयार, म्हणजे वेगळ्या परिस्थितीमध्ये तयार झालेली अरेंजमेंट होती आणि त्यावेळेस खूप मर्यादित लोकांना मंत्रिपदाची संधी मिळालेली होती आणि त्यामुळे भरपूर मंत्र्यांकडे एकापेक्षा अधिक खात्यांचा कारभार पण होता। त्याचा विस्तार होईल, त्याच्यामध्ये काही बदल होतील अशी जवळपास 2.5 वर्ष चर्चा झाली, पण तसं काही झालं नाही। त्यामुळे आहे ती रचना कायम राहिली। मात्र आता पूर्ण बहुमताचं सरकार सत्तेत आल्यानंतर जवळपास 39 मंत्र्यांनी आणि 2 उपमुख्यमंत्री, 1 मुख्यमंत्री, म्हणजे जवळजवळ 41-42 मंत्री आता ऑलरेडी आहेत। त्यामुळे मला वाटतं की ह्यावेळेस खात्यांचं डिस्ट्रीब्युशन हे पूर्ण वेगळ्या पद्धतीने होईल। शिवाय ह्यावेळेस अनेक नवीन चेहऱ्यांनाही संधी मिळाली आहे, त्यामुळे बऱ्यापैकी जुन्या आणि ह्या रचनेमध्ये फरक असेल। विशेषतः भाजपमध्ये पण काही नवीन चेहऱ्यांना संधी मिळालेली आहे आणि ज्या पद्धतीने बदललेल्या सत्तेमध्ये गणितं बदललेली आहेत, म्हणजे कोणाचं वजन घटलंय, कोणाचं कमी झालंय, तर ह्या सर्व गोष्टींचा थोडासा परिणाम असल्याने खाते वाटप हे पूर्वीसारखं नक्कीच नसेल। पण यामध्ये नक्कीच जे वरिष्ठ आहेत किंवा ज्यांना कामाचा अनुभव आहे, आणि मला वाटतं की भाजप खूप कॉशियस असेल की एकदा सत्ता मिळाल्यानंतर 19ला ज्या त्यांच्याकडनं चुका झाल्या किंवा 24च्या लोकसभेला त्यांच्याकडनं ज्या चुका झाल्या की सत्तेत आल्यानंतर ते काम मांडणं किंवा प्रो इन्कम्बन्सीचा जो प्रयोग त्यांनी केंद्रात आणि इतर राज्यांमध्ये केलेला आहे तोच महाराष्ट्रामध्ये अवलंबण्यासाठी त्यांचे जे सिनियर आहेत किंवा जे गुड परफॉर्मर्स त्यांना वाटतात त्यांना ते नक्कीच चांगली खाती, म्हणजे ज्याला आपण असं म्हणतो की ज्याला अधिक महत्व आहे किंवा ज्याच्याने चांगला आउटरीच होऊ शकतो, ज्याच्यामध्ये अधिकाधिक सरकारी योजनांची अंमलबजावणी करायची आहे, अशा पद्धतीने होईल। फार धक्कादायक अजून तरी काही वाटलेलं नाहीये। काही ज्येष्ठांना वगळलं, विशेषतः राष्ट्रवादीतल्या, त्या व्यतिरिक्त असं काही फार धक्कादायक मंत्रिमंडळाचा विस्तार पण नव्हता। त्यामुळे याच्यातही काही फार वेगळं असेल असं मला वाटत नाही। हो, पण थोडंफार रिशफलिंग होईल, सर्व पक्षांमध्ये पण होईल आणि खात्यांमध्ये पण होईल। अगदी। पण ग्रामविकास असू दे किंवा महिला आणि बालकल्याण, हे जे खातं आहे महत्त्वाचं, जे सुरुवातीला 2014 मध्ये आपण म्हणूया भाजपच्या गोटात होतं, पंकजा मुंडे त्याचं प्रतिनिधित्व करत होत्या, पण कालांतरानं मात्र महायुतीमध्ये दादांचा पक्ष सहभागी झाला आणि ते खातं दादांच्या राष्ट्रवादीकडे आता आलं। आता मात्र अदिती तटकरे सुद्धा आहेत आणि पंकजा मुंडे सुद्धा, त्यामुळे कोणाला हे खातं मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जाते? मला वाटतं की याच्यामध्ये अदिती तटकरे यांना बघताना फक्त अदिती तटकरे असं बघून चालणार नाही। याआधी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या त्या खात्याच्या मंत्री आणि सुनील तटकरेंची मुलगी की जे आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत,
आणि इतर कुठतंही तसं लाभाचं पद त्यांच्याकडे नाही आता पक्षाचं. त्यामुळे त्या कॉन्टेक्स्टमध्ये आपण अदिती तटकरेंचं वेटेज बघायला पाहिजे. आणि पंकजा मुंडेंच्या बाबतीत मला असं वाटतं की पक्षाने ऑलरेडी विधान परिषद दिली आणि त्यानंतर आता मंत्रिपदाची पण संधी दिली. त्यामुळे मला वाटतं की या दोघांची जर किमान त्या खात्यापुरता आपण विचार केला आणि तुलना केली तर या क्षणी तरी अदिती तटकरे यांचं पारडं मला जड वाटतं. कारण यापूर्वी पंकजा मुंडेंकडे त्या खात्याची जबाबदारी असताना त्यांच्यावर झालेले आरोप, त्यानंतर गेले 5-6 वर्षाचं त्यांचं सर्व राजकारण, तर किमान आता या क्षणी तरी अदिती तटकरेंचं पारडं जड आहे. पण आपण या विधानसभेच्या निवडणुकीला पाहिलं की लाडकी बहीण योजनेवरनं खूप सारा श्रेयवाद झाला आणि एकनाथ शिंदे यांनी त्या योजनेची ज्या पद्धतीने अंमलबजावणी केली किंवा त्या योजनेचं नाव थेट मुख्यमंत्री असल्याने एक वेगळ्या पद्धतीचं चित्र ग्राउंडवर बघायला मिळालं. जर आताही या विद्यमान सरकारला आणि नव्या मुख्यमंत्र्यांना परसेप्शन हाताळण्यामध्ये यश येणार असेल तर त्यात काही फार मेजर बदल ते करतील असं वाटत नाही. पण हो, ती योजना आणि त्याची एकूण अंमलबजावणी त्यांच्यासाठी महत्वाची आहे. आणि ग्रामविकासच्या बाबतीमध्ये मला वाटतं की अजित पवारांच्या पक्षाचा एकूणच बाज आणि सर्व नेत्यांचं अस्तित्व हे अधिकाधिक ग्रामीण भागात आहे. त्यामुळे त्या खात्यासाठी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.